जगातली सगळ्यात मोठी परतावा देणारी गुंतवणूक कोणती? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जगात सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक कोणती आहे ते सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शांतीनं बसून ऐका. याच्या एवढा परतावा जगात कुठलीही गुंतवणूक देणार नाही असा ॲसेट क्लास किंवा अशी जागा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदाले. मागच्या 22 वर्षापासून आर्थिक क्षेत्रामध्ये काम करतोय. मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय. बेसिक गोष्टी कशा इम्प्रूव्हाइज करून छोट्या गोष्टीतून तुम्ही कसं वेल्थ क्रिएट करू शकता याच्याबद्दल मार्गदर्शन करतोय. ते लीगल वेनी तुम्ही कसं जाऊन अचीव करू शकता हे सांगतोय. मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं की अशी जगातली सगळ्यात बेस्ट गुंतवणूक कोणती आहे जी तुम्हाला हायेस्ट परतावा देऊ शकतो, ज्याचं अनलिमिटेड रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. तर बरेचसे लोक जेव्हा मी असा प्रश्न विचारतो किंवा सांगतो तेव्हा लोक सोनं म्हणतील, शेअर मार्केट म्हणतील, रिअल इस्टेट म्हणतील, खूप साऱ्या गोष्टी लोक सांगतील की याच्यात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला उच्चतम परतावा मिळू शकेल. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतून जो परतावा मिळतो तो एक लिमिटेडच परतावा म्हणता येईल. सगळ्यात जास्त परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट जर जगात कोणती आहे तर माझ्या हिशोबाने सेल्फ डेव्हलपमेंट किंवा तुमच्या डोक्यावरती केलेली गुंतवणूक हे जगातला सगळ्यात जास्त परतावा जनरेट करत आहे. मी हे म्हणू शकतो, मी हे सांगू शकतो कारण मी हे अनुभवलं आहे. मित्रांनो, 2003 साली पुणे स्टॉक एक्सचेंज पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला आहे, तिथं मी गेलो होतो. तिथं एक डेमो अटेंड केला होता आणि तिथं शेअर मार्केटचा डेमो होता आणि तिथं त्यांनी सांगितलं की बाबा 3000 रुपये फी भरा आणि तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता. माझ्याबरोबर अजून 2-3 मित्र होते. त्या सगळ्यांचं मत होतं की काही नसतं, शेअर मार्केट सट्टा असतो, हे असतं ते असतं आणि हे अशा काही नादी लागू नको. त्यांनी त्याला नाकारलं. मी मात्र तिथं ॲडमिशन घेतलं. मी शेअर मार्केटमधला मला काही पूर्ण समजलं असं नाही किंवा खूप सारे पैसे कमवले असं नाही, पण मला शेअर मार्केट काय असतं, डिमॅट काय असतं, हे काय ते काय, काही गोष्टी मला माहीत झाल्या. इंटरेस्ट जागृत झाला. हळूहळू त्याच्यामध्ये काम करायला लागलो. ती जे 3000 रुपये गुंतवले होते त्याच्यानंतर अजून काही कोर्सेस केले, अजून काही माहिती घेतली इंटरनेटवरून आणि काय झालं की मला शेअर मार्केटमध्ये थोडंफार काहीतरी जमायला लागलं. आणि आजच्या तारखेला ती जी केलेली गुंतवणूक आहे शेअर मार्केटवरती इकडं केलेली, ती मला हजारोंचं प्रॉफिट करून देत आहे. मला म्युच्युअल फंड माहीत झालं, मला बॉन्ड डिबेंचर माहीत झालं, मला खूप साऱ्या गोष्टी माहीत झाल्या. त्याच्यामुळं मी माझ्यावरती सेल्फ डेव्हलपमेंटवरती इकडे इन्व्हेस्टमेंट केली. तर आज त्याचा जो परतावा आहे तो लाखोंमध्ये करोडोंमध्ये म्हटलं तरी काही चुकीचं नाही ठरणार. मला जेवढं रिटर्न शेअर मार्केटनी नाही दिले, जेवढे रिटर्न मला म्युच्युअल फंडनी नाही दिले, तेवढे रिटर्न मला माझ्या ब्रेननी जनरेट करून दिलेत. कारण ते तिथूनच आलं आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असेल, काही असेल, रिअल इस्टेट असेल. सांगायचा एकच उद्देश आहे, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, जर तुम्हाला बेस्ट लाईफ जगायचं आहे तर मित्रांनो स्वतःवरती गुंतवणूक करा. काही असेल, काहीही शिका, त्याच्यासाठी बजेट करा. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला उच्च लेवलला पोचायचं तर तुमच्या कमाईचे 10% पैसे हे तुम्ही शिक्षणावरती खर्च केले पाहिजेत. आणि जर तुम्ही शिकत शिकाल तर टिकाल, नाही तर हाय ते विकाल, असं मी हमेशाच म्हणतो. तर मित्रांनो, जर तुम्ही शिकत राहाल, मरेपर्यंत शिकण्याची जर्नी चालू ठेवावी लागेल तरच तुम्ही श्रीमंत बनाल, श्रीमंत राहाल आणि उच्चतम जे जीवन जगायचं म्हणतात लोक ते जगून जाल. पण जर तुम्ही म्हटलात की मी काय आता म्हातारा झालो किंवा मी सगळं काही शिकलो, आता मला सगळंच काही येत आहे, तर मात्र तुम्ही संपलेले आहात. तुमची ग्रोथ थांबलेली आहे. इफ यू आर नॉट लर्निंग दॅन यू आर डाईंग, असं इंग्लिशमध्ये म्हणतात. जर तुम्ही शिकत नाही आहात तर तुम्ही मरायला चाललेले आहात, मरणाकडे चाललेले आहात. मित्रांनो, जर तुम्हाला उच्चतम परतावा पाहिजे, सेल्फ डेव्हलपमेंटवरती कोर्सेस करा, फायनान्सवरती कोर्सेस करा, शिका, शेअर मार्केट शिका, म्युच्युअल फंड शिका, अजून काय शिका. हेल्थवरती प्रोग्राम करा. हेल्थ इज वेल्थ. जर तुम्ही हेल्थचे प्रोग्राम केले, भविष्यात तुम्ही आजारी नाही पडणार, मेजर आजार तुम्हाला नाही होणार, त्याच्यामुळे सुद्धा खूप सारे पैसे वाचवाल. रिलेशनवरती प्रोग्राम करा, शिका, शिकलंच पाहिजे. रिलेशन खूप मोठे रिटर्न देतात. प्रचंड रिटर्न कुठं पडतात? रिलेशन, नेटवर्किंगमध्ये. बघा, मी इथं बसलेलो असतो, माझ्याकडे कोणीतरी आलं आणि मला म्हटलं की बाबा ते असं मला शाळेचा प्रोजेक्ट करायचा आहे. बघा, रिलेशन होते म्हणून ते माझ्याकडे आले. त्यांना माहीत होतं मी काहीतरी आहे म्हणून माझ्याकडे आले आणि त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. पण मी जर त्यांच्याशी रिलेशन चांगले नसते ठेवले तर कदाचित ती अपॉर्च्युनिटी मिळाली नसती. आज जो करोडोंचा व्यवसाय किंवा काम सुरू झालं आहे ते झालं नसतं. का झालं? बिकॉज आय हॅव द गुड रिलेशन. घरात जरी चांगले रिलेशन असतील तरीसुद्धा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. मित्रांशी चांगलं रिलेशन, सोसायटीमध्ये कसं वागायचं, खूप सारे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स द पीपल शिकायला पाहिजे, वाचायला पाहिजे.
5 लव्ह लँग्वेजेस शिकलं पाहिजे. कोणत्या आहेत, तुमची कोणती, तुमच्या बायकोची कोणती, तुमच्या मित्राची कोणती, तुम्हाला जो वेंडर आहे त्याची कोणती, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ग्रो जास्त करणार. तर शिकण्याचं बजेट बनवा. फक्त फायनान्सच नाही, इतर गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर शिकाल तर त्याचा परतावा हा मल्टीफोल्डमध्ये असेल, मल्टीप्लाय होऊन येईल तुमच्याकडे. माझं हे म्हणणं जर तुम्ही ऐकलं आणि वारंवार किंवा वर्षातून, मित्रांनो महिन्याचे 10% शिल्लक तेव्हा वर्षातून त्याचं एकत्रित किंवा टप्प्याटप्प्याने शिकत राहा. एव्हरी टाईम यू शुड लर्न. आणि ही इन्व्हेस्टमेंट आयुष्यभर तुम्हाला खूप काही देऊन जाईल. हे मी लिहून तुम्हाला देऊ शकतो. आणि मित्रांनो, हे जो मेसेज आहे स्वतःला तर कन्व्हिन्स कराच की मी शिकलंच पाहिजे आणि 10% वाजलं. मुलांना सांगा, तुमच्या मुलांना पण सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, प्रत्येकाला सांगा की शिकत राहा. आणि जर शिकलात तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि शिकत कायमच राहावं लागणार आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहीतच नाहीत की आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याला वाटतं आपल्याला सगळंच माहीत आहे आणि इथंच आपण अडकतो. माझे हे जर विचार तुम्हाला पटलेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा की यस, वी आर रेडी टू लर्न. वी आर गोइंग टू प्लॅन लाईक सेव्हिंग 10% अँड लर्निंग. आम्ही 10% वाचू आणि ते शिकणार बाबा, काही ना काहीतरी कोर्सेस लावणार, शिकणार. कोर्सेस लावा, पुस्तकं वाचा, त्यांनी काही फरक पडत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.